नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय मस्त असा प्रोमो रिअल आउट झाला आहे। आता इकडे सावली राजकुमारच्या गुंडांना चांगलाच असा अद्दल शिकवते। आता ते गुंड 8 वर्षानंतर पुन्हा असे सावलीला मारायला आलेलेच असतात। आता इकडे सावली त्या गुंडांना चांगलाच असा माज उतरवते, त्यांना चांगलीच अशी शिक्षा देते आणि इकडे 8 वर्षानंतर सावली आणि भैरवीची भेट होते। त्या भेटीमध्ये खूप मोठा असा उलगडा होतो। आता इकडे सावली भैरवीची चांगलीच अशी धिंड काढते बरं। आता इकडे सावलीला जे काय सगळं सत्य असतं ना, ते सगळं सत्य कळणार असतं। तर ते कशा प्रकारात होतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आजची व्हिडिओ फार जबरदस्त आहे, अगदी शेवटपर्यंत बघा। चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इकडे सावली पण निघालेली असते, ती म्हणजेच काय पुण्याला जायला। आता इकडे अम्मा पण बोलते सावलीला, सावली नीट जा बरं का, तिथे पुण्याला गेल्यावरती आम्हाला काही देखील एक विसरून जाऊ नको। आता इकडे सावली पण बोलते, अहो मी तुम्हाला कशाला विसरू बरं, मी तुम्हाला ह्या गावाला ह्या घराला मी अजिबात विसरू शकणार नाही बरं। तुम्ही होता म्हणून आज मी जिवंत आहे बरं, जर का तुम्ही नसता तर त्या गुंडांनी मला तेव्हा तसं मारून टाकलं असतं बरं। आज जी काय माझ्यामध्ये हिंमत आली ना, ती फक्त फक्त तुमच्यामुळे बरं। 8 वर्षापूर्वीची सावली आणि 8 वर्षानंतरची जी काय सावली झाली ना, ती फक्त तुमच्यामुळे बरं। जर आज तुम्ही नसता तर आज मी नसतेच बरं। आता इकडे अम्मा पण बोलता, असं सावली बाळा घराच्या बाहेर जाताना वाईट साईड बोलू नये बरं, असं अजिबात काही देखील तू बोलू नको। हा डबा घे, तर रस्त्यामध्ये भूक लागेल, हा डबा खा बरं तू। आता इकडे सावली पण तो डबा घेऊन निघणारच असते। तेवढ्यात प्रेक्षकांना ते गुंड आहे ना सावलीला बघता। आता त्यांच्यातला एक गुंड बोलतो, हे बघ ही तर सावली आहे बरं। आता तो दुसरा गुंड पण बोलतो, अरे हो ही खरंच सावली आहे बरं, म्हणजे सावली ह्या बेळगावामध्येच होती बरं। आता प्रेक्षकांना ते गुंड आहे ना फुल प्रूफ असा त्यांचा प्लॅनिंग करता बरं, सावलीचा जीव घेण्याकरता। आता इकडे सावली पण आहे ना रिक्षानी निघालेली असते बरं, ते म्हणजेच काय रेल्वे स्टेशन वरती जाण्याकरता बरं। आता त्यांच्यातलाच एक गुंड रस्त्यात येतो बरं, रिक्षाच्या पुढे येतो आणि तो डायरेक्ट रिक्षाला अशी टक्कर देतो बरं। आता इकडे रिक्षावाला पण बोलतो, अरे तुझे डोळे काही फुटले का, तू अंधाळा होता का, तुला काही नीट दिसत नव्हतं का, तू रिक्षा पुढे कशाला आला बरं। आता तो दुसरा गुंड पण बोलतो, अरे मी रिक्षा पुढे नाही आलो, तू रिक्षा माझ्या अंगावर घातली, तुला अक्कल आहे का नाही। आता त्या दोघांमध्ये फार अशी फायटिंग होऊ लागत असते, खूप बोलाबोली त्या दोघांमध्ये होऊ लागत असते बरं। आता इकडे सावली बोलते, माझी ट्रेन निघून जाईल बरं, जर काही ट्रेन निघून गेली ना तर आता मला पुण्याला काही देखील जाता येणार नाही बरं। 2 दिवसाच्या आत मला त्या रतनचे पैसे द्यायचे, मला लवकरात लवकर पुण्याला जाऊन येणं ऍडव्हान्स असा घेतला पाहिजे बरं। आता इकडे प्रेक्षकांना सावली पण येणं पायी अशी निघालेली असते बरं, कारण की तिचा ट्रेनचा वेळ ना फार असा जवळ असतो बरं। तेव्हा आता ते गुंड पण असे मागणं येतात बरं। ते दुसरे गुंड बोलता, काय सावली विसरली का, 8 वर्ष आधी तू आम्हाला भेटली होती, आता काय आम्हाला विसरून गेली का। आता इकडे सावली बोलते, मी तुम्हाला विसरून गेले, मी तुम्हाला अजिबात काही देखील एक विसरले नाहीये बरं। आता तुमचे तर दिवस भरले बरं, 8 वर्षापूर्वीची सावली आणि आताच्या सावलीमध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे बरं। आज तुमच्यामुळे माझी मुलगी काही देखील एक माझ्या सोबत नाहीये बरं। आता मी तुम्हाला काही देखील एक सोडणार नाही, असं म्हणून प्रेक्षकांना आता सावली तिच्या पायातली अशी चप्पल काढते आणि त्यांना अशी अशी धुवून काढते बरं। त्यांना चांगलाच असा सावली इंगा दाखवते बरं। आता ते गुंडांना ना सावली एकटीच अशी पुरेपूर अशी पडते बरं। आता इकडे सावली पण येणं महाकालीचा अवतार घेते आणि त्या गुंडांना चांगलाच असा धुवून काढते। आता ते गुंड पण बोलता, ही 8 वर्षापूर्वीची सावली आताच्या सावलीमध्ये तर फार असा फरक आहे बरं। ही 8 वर्षापूर्वी आपल्याला घाबरून आपल्यापासून पळ काढायचा प्रयत्न करत होती बरं, पण आता ही सावली अशी का वागते बरं। आता इकडे सावली पण बोलते, तुम्ही ना माझ्या मुलीला मारलं बरं, आज माझ्यातली आई जागी झाली आहे बरं, आज मी तुम्हाला काही देखील एक सोडणार नाही बरं। तिथे एक काठी पण असते प्रेक्षकांना, त्या काठीने पण सावली त्या गुंडांना फार अशी मारते बरं, त्या गुंडांना चांगलीच अशी धुवून काढते बरं। आता ते गुंड पण तिथून असे पळून जाता बरं। आता प्रेक्षकांना त्यातलाच एक गुंड पण बोलतो, हे जे काय सगळं झालं ना, आता हे सगळं आपण काही देखील एक राजकुमार सरांना सांगायचं नाही बरं। जर आपण हे जे काय सगळं झालं हे जर आपण त्या राजकुमारला सांगून टाकलं ना, तर आपलं काही देखील एक खरं नाही बरं। तो राजकुमार आपल्याला उलट मारून टाकेल बरं, कारण की त्या राजकुमारला असं वाटते 8 वर्षापूर्वी आपणच त्या सावलीला असं मारून टाकले बरं। त्या सावलीने आपल्याला मारलं, जर काही त्याला कळलं ना तर आपलं काही देखील एक खरं नाही, आपल्याकरता फार असं धोक्याचं ठरेल बरं। आपण हे सगळं काही देखील एक त्याला सांगायचं नाही। ते गुंड पण बोलतो, हो बरोबर बोलतोय बरं तो, असं म्हणते पण तिथून निघून जातात। आता इकडे सावली पण बोलते, ते गुंड पळाले शेवटी बरं, ते गुंड पळाले नसते ना, आता मी त्यांना पोलिसांच्या ताब्यातच देऊन टाकलं असतं बरं, पण सावली एकटीच असते प्रेक्षकांनो, त्याच्याने ते गुंड पण ते असे पळून जाता बरं। आता इकडे सावली पण बोलते, आता मला लवकरात लवकर असं पुण्याला निघालंच पाहिजे बरं। आता इकडे सावली पण रेल्वे स्टेशनवर पोहोचते, तेवढ्यात तिथे अशी ट्रेन येते। आता इकडे सावली पण अशी पुण्याला पोहोचलेली असते बरं। आता इकडे सावली पुण्याला पोहोचून बोलते, पण आता इथे मी तर पुण्याला आले, पण मला पुण्याला आल्यावरती कुठे जायचं काय नाही हे तर मला काही देखील एक माहिती नाही बरं। तो फॉर्म, तो जे काही लेटर होतं ना, त्या लेटरवरतीच ऍड्रेस आहे बरं, तो मला ऍड्रेस बघितला पाहिजे बरं, मला कुठे जायचंय बरं, असं म्हणत इकडे सावली पण तिच्या बॅगेमधनं तो असा लेटर काढते बरं।
आता इकडे सावली बघते तर काय प्रेक्षकांनो त्याच्यावरती ना एक ऍड्रेस असतो, तो म्हणजेच काय भैरवीच्या घराच्या जवळचा. आता इकडे सावली पण बोलते हा तर माईच्या घराच्या जवळचा ऍड्रेस आहे बरं. आता इकडे सावलीला पण थोडासा डाऊट येतो बरं. सावली बोलते नाही नाही हे माईंचं काही देखील एक नसेल बरं. आता इकडे सीन चेंज होतो. आता इकडे ही भैरवी बोलते आता सावली, आता मी सावलीला बोलवलं आहे बरं. आता इकडे मी सावलीला पण ना चांगला तसा माज उतरवणार आहे बरं. सावलीचा 8 वर्षापूर्वी सावलीला फार असा माज होता बरं. आता इकडे सावलीला पण ना खूप मोठासा गायक व्हायचं होतं बरं. ह्याच सावलीने माझ्या ताराचं जे काही भविष्य होतं ते सगळं असं उधळून लावलं बरं. पण ताराला पण काही देखील एक अक्कल नव्हती बरं. आता इकडे सावलीच्या घरचे तर भिकाच मागताय बरं. सावलीच्या घरच्यांची तर मी चांगली लाच अशी डायरेक्ट ना अख्खी चवाट्यावर मांडली बरं. आता मी सावलीची पण मांडेल बरं. आता इकडे मी जे काय चालू केले ना स्कूल, या स्कूलमध्ये ना आता इकडे मला सावलीच गायक म्हणून पाहिजे आहे बरं. जर का सावली गायक म्हणून राहिली ना तर आता इकडे माझं नाव खूप मोठं होईल बरं. आता इकडे गाण्याचं जे काही माझं नाव आहे ना ते फार मोठं होईल बरं. सगळेजण बोलतील मला भैरवीच्याच इकडे स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं, ते म्हणजे माझ्या मुलांचं बरं. आता सगळेजण असं म्हटलं असं इकडे असं भैरवीला गैरसमज झालेला असतो बरं. आता इकडे सावली पण प्रेक्षकांनो तिथे येऊन पोहोचते. सावली बघते तर काय ह्या तर माहीच आहे. आता प्रेक्षकांनो सावली एकटक अशी भैरवीकडे बघू लागत असते बरं. आता इकडे भैरवी पण बोलते सावली आली का तू बस बरं इकडे. आता इकडे सावली पण बोलते काय भैरवी तुम्ही हे सगळं कराल असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. तुम्ही मला कशाला पाठवलं बरं लेटर. मी तुमच्या इथे अजिबात काही देखील एक शिकवायमध्ये रस नाहीये बरं मला. मी इथून अशी निघून जाईल बरं. आता इकडे सावली पण अशी जायला तिथनं निघालेली असते बरं. आता इकडे भैरवी बोलते थांब तू अजिबात काही देखील जायचं नाही बरं. तुझे घरचे सगळे माझ्या ताब्यात आहे बरं. तुझी आई माझ्या ताब्यात आहे, तुझा बाप माझ्या ताब्यामध्ये आहे बरं. आता इकडे सावली पण अशी तिथेच उभी राहते बरं. सावली बोलते काय माझ्या घराच्या वरती जर का तू वाईट नजर टाकली, जर त्यांच्या केसांना जरी धक्का लावला ना मी तुला काही देखील एक सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे सावली काही देखील एक जुनी सावली नसते. आता इकडे सावलीकडे ना फार अशी शक्ती आलेली असते. आता इकडे सावली 8 वर्षानंतर पूर्ण अशी प्रेक्षकांना बदललेली असते. आता इकडे सावली डायरेक्टच अशी भैरवीची कॉलर पकडते बरं. आता इकडे सावली भैरवीची कॉलर पकडून बोलते भैरवी आता तुझे दिवस भरले, आता मी तुला अजिबात सोडणार नाही बरं. तू माझ्या घरच्यांना त्रास इतक्या दिवस दिला ना, माझ्या घरचे तुझ्या ताब्यात हे सगळं तू खोटंच बोलते. मला माहिती बरं माझ्या घरचे काही एवढे साधेसुधे नाही बरं, जे काही ते तुझ्या ताब्यामध्ये राहतील बरं. इतक्या दिवस माझ्या घरचे सगळं तुझं ऐकून घेत होते का बरं, कारण की माझा आवाज तुझ्याकडे घाण होता बरं. आता माझा आवाज तुझ्याकडे काही देखील घाण नाहीये बरं. माझ्या घरचे पण तुझ्या ताब्यामध्ये काही देखील एक नाहीये, हे सगळं मला असं माहिती बरं. असं इकडे सगळं सावली बोलू लागत असते बरं. आता इकडे भैरवी पण बोलते या सावलीमध्ये ना काहीतरी 8 वर्षामध्ये झालं आहे बरं. आता इकडे भैरवी पण सावलीला बोलते तुझी हिंमत कस काय झाली बरं या भैरवी वजेची कॉलर पकडायची बरं. ही भैरवी वजे 8 वर्षानंतर तू इतकी सारी बदलली ना सावली असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. तू तुझ्या गुरुचे असे एक डायरेक्ट कॉलर पकडले आहे बरं. हे तू फार चुकीचं केलं आहे. मी तुला अजिबात काही देखील एक सोडणार नाही बरं सावली. आता इकडे सावली बोलते आता मीच तुम्हाला सोडणार नाही बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना सावली पण आहे ना भैरवीच्याशी दिंडाशी काढणार असते बरं. आता इकडे भैरवी पण आहे ना आता बोलते राजकुमार. आता इकडे राजकुमारचं सावलीला सांगून टाकलं पाहिजे बरं, अजून त्यांच्या घरामध्ये वाद होईल बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना जे काय घडलेलं असतं ना तिकडे सावलीची मुलगी जे काय ह्या जगामध्ये नसते ना प्रेक्षकांनो ते म्हणजे राजकुमार मिळतात. तो राजकुमार त्या राजकुमारांनीच ते गुंड पाठवले होते 8 वर्ष आधी बरं. तुझी मुलगी काही देखील तुझ्या जवळ नाहीये ना, ते फक्त राजकुमारमुळे बरं. राजकुमारनीच तुझ्या मुलीला असं मारून टाकलं आहे बरं. राजकुमारनीच ते गुंड पाठवले होते बरं तुला तुझ्या मुलीला मारून टाकायचं बरं. कारण की राजकुमारचं जे काय मूल मेलं ना तर ते असं वाटत होतं राजकुमारला तुझ्यामुळे बरं, म्हणून हे सगळं राजकुमारनी केलं होतं बरं. आता प्रेक्षकांनो सावलीला 440 वॉटचा फार मोठासा झटका लागतो. सावलीच्या पायाखालची जमीन अशी सरकून जाते बरं. सावली बोलते काय राजकुमार दादा असं वागतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. दादा म्हणायचे ते लायकीचेच नाही बरं, ते पण खूप नालायक आहे, ते पण तुझ्या सारखेच आहे बरं भैरवी. आता इकडे सावली कसलाच काही देखील एक विचार करत नाही बरं. आता इकडे सावली पण येणार सारंगला फोन करते. सावली सारंगला फोन करून एक जागेत असा पत्ता पाठवते बरं. तिथे प्रेक्षकांना आता इकडे सावली पण येणार भैरवीला घेऊन येते. आता इकडे तेवढ्याच वेळेमध्ये प्रेक्षकांना राजकुमार पण येतो बरं. आता इकडे सावली जे काय सगळं घडलेलं असतं ना ते सगळं आता इकडे सांगून टाकते बरं. आता इकडे प्रेक्षकांना सावली सारंगचा जो काही दुरावा असतो ना तो सगळा दुरावा तर मिटतोच, आणि इकडे राजकुमारची आणि इकडे भैरवीची पण येणार चांगलीच अशी धिंड निघते बरं. कारण की इकडे भैरवीनेच ते सगळे कान भरलेले असतात, ते म्हणजेच काय इकडे राजकुमारची बरं. आता इकडे राजकुमारची आणि भैरवीची धिंड निघते, आणि आता इकडे सावलीला पण या प्रेक्षकांना तिची मुलगी अशी भेटणार राहते. आता इकडे सारंग पण जे काय घडलेलं असतं ना ते सगळं सांगणार असतो बरं. आता इकडे सारंग ते सगळं सांगितल्यावरती सावलीला पटेल काय तिचीच मुलगी आहे बरं. मालिकेत नेमकं काय काय होईल ते सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे बरं. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला प्रेक्षकांनो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.